महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो. आज आपण बनवणार आहोत भगर साबुदाणा खिचडी. तर उपवासासाठी आपण ही खिचडी पाहतोय. बरेच जणांना साबुदाणा हा पचत नाही, पित्त होतं किंवा जडपणा वाटतो. त्यासाठी ही खिचडी एकदम मस्त अशा पद्धतीने तुम्ही करून पहा. मी एक छोटीशी वाटी भगर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार वाढवू शकता. आणि हे भगर व्यवस्थित स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तर हा भगर आपण धुवून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे. याची टेस्ट एकदम छान लागते. तर आपण हे 10 मिनिटासाठी भिजवून घेतोय. भगराला काही भागामध्ये वरई पण म्हटलं जातं. वरईचा भात किंवा वरईची खिचडी अशा प्रकारे बोललं जातं. आपल्याकडं याला भगर म्हणतात. तर हे आपण 10 मिनिट बाजूला ठेवून घेऊयात. मिरची बटाटा आपण कट करून घेणार आहोत. मित्रांनो, भगर आणि साबुदाणा खिचडीसाठी आपण हिरव्या मिरच्या, एक बटाटा कट करून घेतलेला आहे. तसंच एक वाटी साबुदाणा, म्हणजे ज्या वाटीने आपण भगर घेतलो त्याच वाटीने मी साबुदाणा घेतलेला आहे. ज्यांना चालतात त्यांनी जिरे टाका. शेंगदाण्याचं कूट आहे, मीठ. तर आपण गॅसवरती खिचडीसाठी पाणी तापायला ठेवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता. तर आपलं तेल तापलेलं आहे. मी थोडेसे जिरे टाकते. जिरे तडतडले की आपण ही मिरची टाकून घेऊया. त्यानंतर आपण बटाटा टाकतो. व्यवस्थित आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे. यावरती मीठ किंवा शिंदे लोण टाकून घ्यायचं आहे. तर आपला बटाटा हा परतून झालेला आहे. आपण जो भगर दह्यामध्ये भिजवून घेतलेला आहे, तर तो भगर आपण यामध्ये सोडून घेऊयात. आणि यासाठी आपल्याला गॅस एकदम स्लो करायचा आहे, कारण यामध्ये आपण दही टाकलेलं आहे. आणि हे स्लो गॅसवरती आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला जे आपण गरम करून घेतलेलं पाणी आहे ते आपण सोडणार आहोत. तर हे थोडंसं पाणी कमी झालं की आपण बाकीचे साहित्य टाकून घेऊयात. तर आपल्याला ही खिचडी चिकट हवी आहे का मोकळी हवी आहे, त्या प्रमाणानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण नंतर पण टाकून घेऊ शकता. तर हे पाणी थोडं साठलेलं आहे, तर यामध्ये आपण साबुदाणा हा टाकून घेऊयात. या स्टेजला पण आपण यामध्ये पाणी सोडू शकतो. यावरती थोडंसं झाकण ठेवून घेऊया 2 मिनिटासाठी. 5 मिनिट झालेली आहे. आपण ह्या खिचडीमध्ये आत्ता ह्या स्टेजला शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात. आणि हे कूट थोडंसं मी मोठाडच वाटलेलं आहे. आणि परत त्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊयात. मित्रांनो, आपली ही भगराची आणि साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही खिचडी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.